नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक उडतकार. आपण युविराज कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलवर आज दोन चलातील रेषीय समीकरणाचा पार्ट 2 घेऊन आलेलो आहोत. त्या दिवशी आपण किमती पाहिल्या. आज त्यातील एक्झाम्पल म्हणून 2x 3y 4 हे समीकरण आहे. आता येणे जर -3y इकडे आला, हा झाला +3y. 2x 4 हे त्याच्या जागेवरच राहतात. आता जर y ची किंमत काढणार असेल तर y बाजूला घेतला 2x 4 याला छेद 3. आता जर तुम्हाला बॉक्स दिलाय, बॉक्स मध्ये कशाची किंमत दिलाय, कशाची किंमत दिला आपल्याला, x ची किंमत दिला किती -1. आता आपण जर x ची किंमत जर ठेवली तर उत्तर काढू शकतो. मी तुम्हाला एक काढून दाखवतो. y बरोबर समीकरण आपलं तेच राहते 2x 4 याला छेद 3. आता कशाची किंमत दिला आपल्याला, कशाची किंमत दिलेली आहे, वजा आहे. कशाची वजा आहे, किंमत कशाची आहे, x ची. मग y जसा तसा लिहिला 2. आता x ची वजा आहे काय, चिन्हाच्या पुढे चिन्ह लिहून कंसात टाका, वजा आहे -4 याला छेद 3. आता जर इथं मायनस असतं तर मायनस मायनस प्लस झाले असते, पण एकाला वजा म्हणून उत्तर वजा मध्ये 2 1 2, पण एकाचा वजा म्हणून वजा 2 समोर -4 याला छेद 3. आता मायनस मायनस प्लस 4 आणि 2 किती 6, पण मोठी संख्या 4 आहे की 2 आहे, 4 च्या पुढे वजा चिन्ह म्हणून वजा 6 याला छेद 3. 3 1 3 3 2 6. जर खाली वजा असतं तर वजा वजा कटलं असतं म्हणून उत्तर प्लस मध्ये, पण एकाला वजा म्हणून वजा 2. हे आपलं पहिली किंमत. मग वजा 2 इथं भरून टाका. अशा पद्धतीने आपण किमती काढू शकतो. त्याचप्रमाणे दुसरं त्यातलं इक्वेशन जे समीकरण आहे ते मी तुम्हाला एक किंमत काढून दाखवतो. इथं समीकरण आहे 3y x 4. आता y बाजूला काढला, x + 4 याला छेद 3. आता पहिली किंमत कशाची दिला आपल्याला, x ची. पहिली किंमत x ची दिला किती -4. आता समीकरण तेच y x + 4 याला छेद 3. आता किंमत दिलाय x ची किती, x ची किंमत किती दिलाय -4. मग आता x च्या जागी टाका -4 समोर प्लस याला छेद 3. मग आता प्लस मायनस कटले, उत्तर किती 0 भागिले 3. कोणत्याही संख्येचे शून्याने गुणलं किंवा भागलं उत्तर 0 असते. अव्याख्य आहे काय, म्हणून याचं उत्तर किती 0. म्हणून इथं 0 आपण किंमत भरू शकतो. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ लागले असतील तर आपल्या युविराज कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.